खबर महाराष्ट्र के गढ़चिरौली से है, जहां राष्ट्रीय राजमार्ग 353C की बेहद खराब स्थिति से त्रस्त जनता ने आज सुबह 10 बजे जिमलगट्टा फाटा पर प्रशासन के खिलाफ एक अनोखा आंदोलन किया। सड़क पर बने बड़े बड़े गड्ढे भरने में प्रशासन की असफलता दिखाने के लिए आक्रोशित नागरिकों ने इन गड्ढों में धान के पौधे रोपे और वृक्षारोपण किया। इस आंदोलन का नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता संतोष टाटी कौंडावार ने किया। पिछले कई महीनों से इस राजमार्ग की स्थिति बेहद खराब हो चुकी है, जिससे वाहन चालकों और स्थानीय निवासियों को अनेक कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। खराब सड़कों के कारण दुर्घटनाओं की संख्या बढ़ गई है, तो वहीं धीमी यातायात के कारण समय और ईंधन की बर्बादी भी हो रही है। हस्ते भगत की रिपोर्ट। सर्वसामान्य राष्ट्रीय महामार्गाच्या ढिसाळ कारभारामुळे आम्हा सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि 3 ते 4 वर्षापासून अतिसंत गतीने सुरू असून संबंधित कंत्राटदार व विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष करीता आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन नोंदवित आहे। ध्यान रवाना करून शिरोंच्या पासून तर आलापेलीपर्यंत 353 महामार्ग काम सुरू असून 3 वर्षापासून गेल्या 3 वर्षापासून चालू आहे, परंतु मोठे खड्डे पडलेले आहेत। त्या खड्ड्यामध्ये साधा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरसुद्धा जाऊ शकत नाही। अशी परिस्थितीत आमच्या भागामध्ये कुठल्याही आरोग्य सुविधा, मोठ्या दवाखान्याचं सोय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि गरोदर स्त्रीला जर आलापेलीला न्यायचं जर झालं तर जाताना हा झटक्यामध्ये ती मधातच डिलिव्हर होण्याचं शक्यता आहे आणि तशाच प्रकारे त्यांचा जीव गमावण्याचं सुद्धा शक्यता आहे। आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधी, आमदार असो किंवा खासदार असो यांचंसुद्धा दुर्लक्ष आहे। या गेल्या 3 वर्षापासून हा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असून अति नाही का असल्याने हे काम आजपर्यंत पूर्ण झालं नाही आणि जनतेला पकडून जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय दिसत नाही आहे। म्हणून आज आपले अन्यायीचे संतोष ताटपेलीवार ताटकोंडावार यांच्या माध्यमातून हा वृक्षारोपणचा कार्यक्रम आज जन आंदोलन सुरू आहे। तरी या आंदोलनातून आपल्याला शासन प्रशासनाला जाग आली पाहिजे आणि ताबडतोब हा राष्ट्रीय महामार्गाचा काम पूर्ण केलं पाहिजे। या 2-3 दिवसामध्ये एका वर्षात हा काम पूर्ण झालं पाहिजे। अन्यथा न झाल्यास आणि जास्तीत जास्त लोकांनी सिरोंच्या पासून तर दोनही तालुक्याच्या लोकांना जनतेवर रस्त्यावर उतरून आणि मोठं आंदोलन उभं करण्यात येईल, याची शासन प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे।